कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विराज, प्रमोद, मला माहितीये तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा विचार करताय। हे सगळं बघून मला माझा भूतकाळ आठवला। भरपूर कष्ट आणि शून्य किंमत, असंच समीकरण झालं होतं माझं आणि बाबांचं। अरे किशोर दादा, असं काही नाहीये। ऍक्च्युली आम्ही ना महत्वाकांक्षी असणं यात काहीच चुकीचं नाहीये विराज। अरे आणि तुम्ही स्वप्न बघितलीच नाही तर ती पूर्ण कशी होणार आहे? आणि हे बघ, तुम्हाला तुमची स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची असेल तर एक ना एक दिवस तुम्हाला बाबांचा हात सोडावाच लागणार आहे। आणि तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही दोघेही जे काही करत आहात त्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर ती करायला मी तयार आहे। दादा, थँक्यू सो मच। खरंच दादा, अरे तुझ्या अशा बोलण्याने ना आम्हाला खूप आधार मिळाल्यासारखं वाटतंय। हो, थँक्यू दादा। मी आहे कायम तुमच्या पाठीशी आहे। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। एजे, इतके दिवस तू उभ्या केलेल्या किल्ल्यावर मी हल्ला करत होतो, पण माझं नेमकं तेच चुकत होतं। किल्ला पाडायचा असेल तर आधी बुरुज पाडायला हवेत, आणि आता मी त्याची सुरुवात करतोय। कालिंदी, तुझी एक अंगठी आहे ना ग लॉकर मध्ये? हो, आहे। विका विका, ती पण विका। ती वेळा सांगू मी तुम्हाला? हा, आपल्या कपाटात जे काही सोनं आहे ना ते सगळं विकलं ना, वितळवलं, गहाण टाकलं तरी आपल्याला साळुंखेचं कर्ज फेडता येणार नाहीये। मी काय म्हणते, ऐका ना, एजंट सारखा श्रीमंत जावई मिळालाय की नाही आपल्याला? माझं ऐका, त्यांच्याशी बोला आणि पैसे मागून घ्या। काय एवढं केलंय आजवर लीलासाठी, तिच्या चांगल्या नशिबाचा एवढा तरी फायदा करून घेतलाच पाहिजे आपण। कालिंदी, हे बोलताना तुला काहीच वाटत नाही? पण लीलाला मोठं केलं, त्याचा हिशोब बघायचा का तिच्याकडे? हो, का नाही करायचा हिशोब? हा, आणि मला सांगा, म्हणजे काय आयुष्यभर आई बाप्पांनी पोरांसाठी निरपेक्षपणे काहीतरी करत राहायचं आणि पोरांची वेळ आली की पोरं काय करणार? हातावर हात ठेवून बसणार? हे बघ कालिंदी, मी तुझं काही ऐकणार नाहीये। हे कर्ज आपण केलंय आणि आपणच फेडायचं, आणि यातली कुठलीही गोष्ट एजी आणि लीलाला कळता कामा नाही। बस बस, हेच हा तुमचा स्वाभिमान आहे ना, त्या स्वाभिमानापोटी, त्या हट्टापोटी तुम्ही माझ्या रेऊला त्या साळुंखेच्या गळ्यात बांधणार आहात? हो, तुम्हाला काय कळतंय का? काय बोलताय तुम्ही? म्हणजे एका मुलीच्या सुखासाठी तुम्ही दुसऱ्या मुलीचा, माझ्या रेऊचा बळी देणार आहात का? तुम्हाला कळतंय का काय बोलताय तुम्ही? काय बाप आहात का? कोण आहात? कालिंदी, बापच आहे मी, आणि तुझ्या एवढी रेवूची काळजी सुद्धा आहे मला। मी प्रयत्न करतोय ना। आणि हे बघ कालिंदी, पत्नी म्हणून मला तुझी मदत हवी आहे। हे असं टोचून बोललं नको। काही काळजी करू नको, सगळं होईल व्यवस्थित। हो, नवऱ्यावर विश्वास ठेव। विश्वास डोंबलाचा, नवऱ्यावर विश्वास ठेव म्हणे। विश्वास ठेवला काय झालं ते बघा, काय करताय? विसरलात का? तो साळुंखे दारात आला होता, त्याच्या माणसाला घेऊन काय काय केलंय त्याने? तरी बसा खरडे घशी करत बसा। मोहिते, तुम्हाला एकच मुलगी नाहीये, लक्षात ठेवा, विसरू नका।
ते हे आणायचंय मला बाजारातून काहीतरी. किती संकट आली तरी गिळायला लागतच ना. आता अर्ध्या तासात सांगाल जेवायला वाढ, हे नाही ते नाही. असंच नशीब फुटक सेकंड हँड. चल ग बाई, फोन उचल. फोन का उचलत नाही काही कळतच नाही. रेवसे बाबा म्हणाले होते फोन नको करूस, पण असं कसं चालेल. ते तर काही करणार नाहीत. उद्या तो साळुंखे वरात घेऊन दारात समोर आला ना तरी काही करायचे नाहीत. ह्या पैशांची व्यवस्था कशी करू मी माझी. एजंट सारखा श्रीमंत जावे काय उगाच केलाय खपून. त्यांच्याकडून मदत घ्यायलाच हवी. काहीच हरकत नाही. एजंट कडूनच पैसे घ्यायला हवे. कुठे जाते ही मुलगी. कामाच्या वेळी धड जागेवर नसते. काय करू मी. एजंटना फोन लावू का. नको हो, एजंटना फोन. रेवचा प्रश्न. साळुंखे परत दारात येईल, परत माझ्या रेवला त्रास देईल आणि हे काही करायचं नाही. एजंटना फोन लावतेच. अहो एजे, तुम्ही तरी फोन उचला. आता काय करू. एजे, एक विचारू. नाही म्हटल्यावर तू ऐकणार आहेस का? ते अवघडच आहे म्हणा. विचारतेस. तुम्ही मला फोन का वापरू देत नाही यात. मी वापरतोय फोन. नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात ना. पण का. कारण की मला अटेन्शन डिवाइड झालेलं आवडत नाही. आज काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं म्हणून मी माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या आहेत. बरोबर. आणि तसंही ना आजकाल आपण समोरच्याकडे कमी आणि फोनमध्येच जास्त बघत असतो. तुम्हाला तर माहितीये, मी एकदा रील्स बघायला लागले ना की मला थांबताच येत नाही. एजे, मी तुम्हाला रील पाठवू का. म्हणजे मला जी आवडतील ती पाठवी ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.